नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक दबंग अशा आमदार आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी म्हणजे तशा अतिशय सोजवळ अशा दिसतात त्या, पण काम जेव्हा हाती घेतात तेव्हा वेळ काळ काही पाहत नाही, एकदम रोखठोक आणि दबंगपणे ते काम त्या पूर्ण करतात. अशा स्नेहा दुबे पंडित आपल्यासोबत आहेत, वसईच्या आहेत स्नेहा. आणि मला असं वाटतं तुमची एंट्रीच राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं झाली आहे ती दबंगपणेच झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलेला आहात, तर आम्हाला तुमचा एन्काउंटर करण्याची मुभा द्या. नमस्कार वृषालीताई, धन्यवाद. भीती आहे एन्काउंटर कसा कराल ते, पण हरकत नाही. आणि धन्यवाद तुम्ही मला बोलावल्याबद्दल. आणि मला असं वाटतं छान गप्पा होतील आपल्या. सो जसं मी म्हटलं की तुमची एंट्रीच राजकारणामध्ये एकदम अशा दबंग पद्धतीनं झालेली. खरं तर जेव्हा निकाल लागले तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे सुखद धक्का म्हणा की एक महिला पुढे आली याचा आनंद नक्कीच असतो, मग ती कुठल्याही विभागातले असल्या तरी. आणि त्यावेळी असं वाटत होतं की हां, स्नेहा दुबे ठीक आहे म्हणजे आल्या. पण ज्यावेळी तुम्ही काम चालू केलं आणि मधल्या काळातली जी तुमची मी धडक मोहीम ऐकली की अगदी तुम्ही रात्री एका पबच्या तिथं गेलात आणि तो बंद केलात, आवाज आला तुम्हाला, नेमकं काय घडलं होतं? आणि त्या दिवसापासून मी आमच्या टीमला पण सांगायला आता स्नेहा दुबे नेक्स्ट एन्काउंटरला स्नेहा दुबे. ॲक्च्युली तो काळ गणपतीच्या आधीचा काळ होता आणि गणपती येणार म्हटल्यावरती रस्त्यांवरती खूप खड्डे झाले होते. पावसाळा सुरू होता आणि ते खड्डे बुजवण्याचं कामाची सुरुवात झाली होती. आणि आम्हाला थोडी कल्पना होती की आधीपासूनचे म्हणजे इतक्या वर्षापासून जे कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत त्यांच्या कामाचा दर्जा काय आहे आणि काय सगळी पद्धत आहे ही माहिती असल्यामुळे ते काम व्यवस्थित करतायत का, चांगल्या क्वालिटीचं काम करतायत का, दर्जेदार काम करतायत का, हे पाहणं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटलं की माझं कर्तव्य आहे, मला ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे काम रात्रीच्याच वेळी सुरू होतं, कारण की दिवसा रोडवरती ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची कामं बहुतेक रात्रीच्या वेळी चालतात. त्यामुळे रात्रीचं चालू असताना आम्ही ठरवलं की आपण अचानकपणे जायचं आणि बघायचं की कामं कशी चाललेली आहेत. आणि त्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. आणि ते कामं बघत असताना त्या कामांमध्ये अनेक इरेग्युलरिटीज दिसून आल्या. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या दर्जाचं काम होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने होत नव्हतं. आणि त्याचा उपयोग हा झाला की त्या कॉन्ट्रॅक्टर्सना आम्हाला सांगता आलं की बाबा ह्यांनी चांगल्या दर्जाचं काम केलेलं नाही आहे, तर तुम्ही ह्यांना ब्लॅकलिस्ट करा किंवा ह्यांची बिलं काढू नका. तर हे सगळे नंतरचे परिणाम होते. पण हे सगळं करता करता आम्ही ते जो तुम्ही आता उल्लेख केला, पंखा फास्ट आणि विंग्स ऑफ फायर असे 2 पब आमच्या वसईमध्ये चालतात. आणि त्यांना लिगली परमिशन 1 वाजेपर्यंतची आहे चालवण्याची, पण ते 4 वाजेपर्यंत चालायचे. बरं. आणि याच्या अनेक तक्रारी मलाही आधी आल्या होत्या. तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या तक्रारी आल्या होत्या. तिथून जी मुलं मुली मग मद्यपान करून बाहेर निघणं, मग त्यांची आपापसामध्ये भांडणं होणं वगैरे अशाही तक्रारी अनेकदा माझ्याकडे आल्या होत्या. रात्री बेरात्री म्हणजे 3-3 3:30 वाजता वगैरे असे फोन यायचे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची कल्पना होती. आणि ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला 2:45 वाजले होते रात्रीचे, आणि त्यावेळेला सुद्धा हे पब चालू होते. बरं. तर त्यामुळे म्हटलं की आता आपण इथे आलेलो आहोत, आता रात्रीचे 2:45 वाजलेत, 1 वाजता बंद करायला हवं, हे का नाही होते? तिथे कॉन्स्टेबल होते, त्यांना आम्ही विचारलं तर त्यांना काही उत्तर देता आलं नाही. म्हणून मग शेवटी आम्हाला आतमध्ये जावं लागलं. त्या कॉन्स्टेबल्सना घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. आणि मग ते जे काही झालं तिथे ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्या माध्यमांवरती आलेलंच आहे. पण ते दरवाजे उघडायलाही तयार नव्हते. म्हणजे आतमध्ये घाबरून त्यांनी दरवाजे बंद केले होते. कस्टमर्स आतमध्ये होते, पण आम्ही कोणाही कस्टमरला आम्ही काही त्रास दिला नाही. आमची मागणी फक्त हेच होती की लिगली 1 वाजेपर्यंत तुम्हाला परमिशन आहे, 1 वाजता तुमचं बंद झालं पाहिजे. आपण बघितलं तर आपल्या ज्या गाड्या असतात किंवा साधी अंडा भुर्जीची गाडी असेल जी रस्त्यावर लावतो, तिथे जाऊन 11 वाजता पोलीस बंद करतात. मग हे पब का नाही बंद करत? तर अशा प्रकारची मागणी लोकांकडनं होती आणि हे गरजेचं होतं करणं. तर त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि
एक तिकडची संस्कृती वसईची खूप शांतताप्रिय लोक आहेत आणि अशा प्रकारचं एक कल्चर डेव्हलप होणं आणि त्यामध्ये मग तिकडची युवा पिढी हे, कारण की फक्त तिथे मद्यपानाचं असं नाही, तिथे अनेक ड्रग्ज ची विक्री होते वगैरे अशाही तक्रारी येत होत्या. त्याच्यामुळे ही कारवाई होणं गरजेचं होतं. आणि मला त्यावेळेला भीती वाटणं किंवा असं काही झालं नाही, कारण की लोकांनी ज्यासाठी निवडून दिले ते काम तर आपल्याला केलंच पाहिजे आणि हे काम त्या भाग आहे एका आमदार लोकप्रतिनिधीच्या कामाचा. पण एवढं इफेक्टिव्हली, म्हणजे खरं तर ही पहिली टर्म आहे आणि पहिली टर्म असताना थोडेसे, म्हणजे आतापर्यंतचा जो माझा अनुभव आहे इतक्या आमदारांना मंत्री होताना पाहिलेलं आहे, तर थोडं जरा चाचपडत असतात की बाबा जरा सांभाळून आपण करू वगैरे. आणि ज्यावेळी मी बातमी ऐकली मला असं वाटलं की अरे क्या बात आहे, म्हणजे पुन्हा कुठेतरी विवेक पंडित यांची छाप त्या कृत्यामध्ये आम्हाला दिसून आली. नक्कीच. ॲक्च्युली आईबाबांच्या सोबत इतके वर्ष मी काम करते आहे, त्यामुळे निडरपणा निर्भीडपणा हा होताच आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी मग मागे पुढे पाहायचं नाही. हे जे आहे म्हणजे जे रक्तातच आहे. आणि तुम्ही म्हणाल की आमदार म्हणून काम करताना आपल्या नेत्याचं पाठबळ पण आपल्याला लागतं चांगलं काम करण्यासाठी. त्याच्यामुळे सन्माननीय देवेंद्रजींचं इतकं पाठबळ आहे आणि त्यांचा एक विश्वास आहे की आपण बरोबर करतोय ना, मग त्यांचं पाठबळ आपल्याला असणार, हा विश्वास आहे. त्यामुळे ती काम करण्याची डेअरिंग पण होते आणि त्या पद्धतीने तशी कामं होतात. नक्कीच. पण मला असं वाटतं की रात्री 2:45 वाजता अशा पद्धतीने आमदार आलेले आहेत आणि त्या सांगता येते की अभि आवाज बंद. तर अशी घटना वसईत पहिल्यांदाच मला वाटतं घडली असेल. नक्कीच पहिल्यांदाच घडली अशी. आणि लोकांनी ते खूप ॲप्रिशिएटही केलं आणि त्यामुळे मलाही एक ताकद मिळाली की जेव्हा आपण एक चांगलं काम करतो आणि लोकही त्याला ॲप्रिशिएट करतात, त्यावेळेला आपल्याला आणखीन चांगलं काम करण्याची प्रेरणा त्यामधनं मिळते. तर पण रस्त्यांचा जो तुम्ही विषय सांगितलात, म्हणजे खरं तर रस्त्यांच्या विषयासाठी म्हणून तुम्ही बाहेर पडलेलात, तर जवळपास 10-12 वर्ष तिथं नवीन रस्ता बनला नाहीये अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यावर नक्कीच मला ऐकायला आवडेल की का विकास पोहोचू शकला नाही. वृषाली, ते म्हणजे आता आपण बघितलं महानगरपालिका 2009ला स्थापन झाली आणि त्यानंतर MMRDAने काही रस्ते केले होते. आता 2009 ते 2025 15 वर्ष झाली. 2009-10च्या काळामध्ये रस्ते झाले असतील, त्यानंतर त्या रस्त्यांवरती फक्त पॅचवर्कचंच काम सुरू होतं. त्यामुळे आता जी दुर्दशा आहे रस्त्यांची ती त्या गोष्टी कारणीभूत आहेत की फक्त पॅचवर्क. आणि आता शहरीकरण इतकं वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या रस्त्यांवरची वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वसईतले सगळ्या रस्त्यांची आता चाळण झालेली आहे. तर त्याला काही आम्ही आत्ता आलेलं सरकार जबाबदार नाही आहे, पण कोण जबाबदार असतील ते असतील. पण आता आमचं काम आहे की काम करणं. त्यामुळे जे प्रलंबित प्रस्ताव महानगरपालिकेने MMRDAकडे 4-5 वर्ष झाली प्रस्ताव दिले होते काँक्रिटीकरणाचे, तेही त्यालाही काही गती मिळत नव्हती. मग त्या कामांना गती देऊन त्या प्रस्तावाचे आता आम्ही केलेली आहे, त्याचे सुधारित प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्याचं आता काम MMRDAचं सुरू आहे. पण आता MMRDAचे रस्तेसुद्धा व्हायला वेळ लागतील, तीही प्रोसेस मोठी असते. तर म्हणून आता आपण महानगरपालिकेच्या निधीमधनं 14 रस्त्यांची मान्यता घेतलेली आणि ते सगळे रस्ते आता खडीकरण डांबरीकरणाच्या माध्यमातून ते रस्ते करतो. पॅचवर्कचे जे मी तुम्हाला म्हटलं की जे आधीचे पॅचवर्क करत होते आणि थूकपट्टी लावण्याची जी सगळी कामं केली आहेत, त्यांना महानगरपालिकेने त्या कॉन्ट्रॅक्टदारांना नोटिसा काढलेल्या आहेत आणि आता नवीन लोकांना घेऊन हे पॅचवर्कची पण कामं आता सुरू झालेली आहेत. त्याच्यामुळे आता जी लोकांची बोंब होती की रस्ते, तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये रस्तेही होतील, कारण मेमध्ये सुरू झालेला पाऊस अगदी गेल्या आठवड्यापर्यंत होता. तर त्यामुळे काही नैसर्गिक अडचणी पण होत्या, पण आता मला असं वाटतं सगळं सुरळीत, रस्ते पण सुरळीत सगळे सुरू होतील कामांना. तुम्हाला असं वाटतं का की इन्फ्रास्ट्रक्चरवर फार लक्ष दिलं गेलं नाही येत्या म्हणजे मागच्या काही दशकामध्ये, आणि त्यामुळे वसईपर्यंत ना विकास पोहोचू शकला ना टुरिझम पोहोचू शकलं. रस्तेच नाही तर टुरिस्ट येणार तरी कसे? बरोबर आहे. आपण बघायला गेलं 2009च्या आधी वसईमध्ये सिडको होती,
म्हणजे ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये सिडको आली त्या आधीपासून वसईमध्ये होती. नवी मुंबईचा इतका विकास झाला, मीरा भाईंदर वसई नंतर इतका विकास झाला, मग वसई का वंचित राहिली विकासापासून? तर ह्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीच नव्हती असं म्हणायला हरकत नाही. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्ण वसईचं बघायला गेलं ना तर स्युरेज सिस्टमचा DPRच नाही बनलेला आहे. म्हणजे ड्रेनेज लाईन कुठपर्यंत जाते, ह्या नगरसेवकांनी सांगितलं इथून इथपर्यंत बनवा, तेवढं गटार बनवलं. मग ते पुढची बाजू सोडून दिली, मग थोडंसं आणखीन पुढे गटार बनवलं. मग त्या गटाराचं सांडपाणी कोणाच्या शेतात जातंय, कुठे तलावात जातंय, कुठे डायरेक्ट समुद्रात जातंय. STPs नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही, गटार व्यवस्थेचं काही नियोजन नाही. अत्यंत दुरावस्था या भागामध्ये आहे. त्यामुळे आमचा आता असा प्रयत्न आहे की आधी ह्याचा DPR बनणं गरजेचं आहे, स्युरेज लाईन बनणं गरजेचं आहे, STPs येणं गरजेचं आहे. आणि फक्त मोठे मोठे STPs नाहीत तर छोटे छोटे STPs असणं गरजेचं आहे. कारण वसईला 17 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे, कोस्टल बेल्ट आहे पूर्ण. म्हणजे जवळपास 7-8 फेमस बीचेस आहेत. मग अशा ठिकाणचा जर आपण टुरिझमच्या दृष्टीने विचार केला, तिथले रस्ते, तिथली गटारं, तिथलं सांडपाण्याचं नियोजन आणि तिथे काही उद्योगधंदे किंवा आपण हॉटेल इंडस्ट्री म्हणा, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जर तिथे आणली तर स्थानिकांनाही रोजगार मिळेल. आणि एकूणच सगळं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर वसई नुसतं मिनी गोवा आपण म्हणतो, पण खरोखर मिनी गोवा होऊ शकतं तेवढी कॅपॅसिटी वसईमध्ये आहे. नाही, एवढी मोठी कोस्टल लाईन आहे आणि मला असं वाटतं की अर्नाळा किल्ला देखील तिथे आहे, तर त्याची पण एक दुरावस्था आपल्याला बघायला मिळते. टुरिझम तिथं अट्रॅक्ट होऊ शकलेलं नाही आहे. ह्या सगळ्यावर आता तुम्ही आमदार झाल्यापासून म्हणून काय नवीन प्रयत्न सुरू केलेले आहेत की जेणेकरून MIDC खरं तर तिकडे आली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं? आपण तो प्रयत्न नक्कीच करतोय. MTDCच्या माध्यमातून तिथे टुरिझम डेव्हलपमेंटसाठी पण आपण प्रयत्न करतोय. जो 17 किलोमीटरचा मी कोस्टल बेल्ट म्हटलं तर त्यामध्ये कोस्टल रोड, जसा मोती दमणला कोस्टल रोड आहे 15 किलोमीटरचा, तो रस्ता आल्यामुळे तिथलं टुरिझम वाढलं आहे, तिथल्या आजूबाजूच्या जागांच्या किमती वाढल्या आहेत, तिथला विकास वाढला आहे, तिथे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जाऊ शकली आहे. तर अशा प्रकारचं जर तिथे कोस्टल बेल्ट तयार झाला, कोस्टल रोड तयार झाला की समुद्र आणि रस्ता आणि त्यानंतर मग गावं आणि मग त्या रस्त्याला कनेक्ट होणारी गावांमधनं रस्ते, असं जर पूर्ण एक जाळं तयार झालं तर तिथलं टुरिझम वाढू शकतं. अर्नाळा किल्ला जो तुम्ही म्हणालात, तिथे अर्नाळा किल्ल्यामध्ये आज पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे. तिथली लोक पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून सुद्धा वंचित आहेत. तिथे हर घर जल योजनेमार्फत तिथे पाणी जाणं अपेक्षित होतं 2 वर्ष आधीच, पण यांनी त्यावेळेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना NOC सुद्धा दिली नाही. जिल्हा परिषद MGP मार्फत काम सुरू होतं, त्यांना आता 6 महिन्यापूर्वी NOC मिळालेली आहे महानगरपालिकेकडनं. मूलभूत अधिकार आहे, कारण त्यांना पूर्ण समुद्राखालून पाईपलाईन टाकायची आहे. तर ह्याच्या NOC सुद्धा वेळेमध्ये दिल्या गेल्या नाही, त्यामुळे ही सगळी कामं रखडली गेली. आता आम्ही तिथे निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आम्ही 2 आमदार तिथे आहोत. आम्ही तात्काळ ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष घालून कुठे कुठे NOCची गरज आहे, कुठे कामं रखडलेली आहेत, त्या सगळ्यावरती जोर देऊन आता जिथे 35 वर्ष पश्चिम पट्ट्यामध्ये वसईच्या पाणी नव्हतं, तिथे आता पाईपलाईन पोचायला लागलेली आहे. तिथे आता आम्ही नाक्यावर स्टँडपोस्ट दिलेले आहेत आणि नंतर मग जी पाईपलाईन अंतर्गत वितरण होईल व्यवस्था, तेव्हा मग घराघरात पाणी, आमचं पुढचं टार्गेट आहे पुढच्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये वसईमध्ये घराघरामध्ये पाणी, शुद्ध पाणी पोचवणं, हे आता आमचं लक्ष आहे. पण ही किती दयनीय अवस्था आहे की 2009ला महानगरपालिका होते आणि आता 2025ला स्थानिक आमदारांना असं टार्गेट ठेवावं लागतं की शुद्ध पाणी आम्ही घराघरात पोहोचवू. म्हणजे इतकी वर्ष हे का होऊ शकलं नाही, हा प्रश्न तर स्वाभाविक आहे येणं. नक्कीच आहे. 2009मध्ये वसई जन आंदोलन समितीच्या माध्यमातून सगळ्या पक्षांनी समर्थन देऊन माझे वडील आमदार तिथे झाले होते. त्यांनी त्यावेळेला पाठपुरावा करून ज्या पाण्याच्या टाक्या बांधल्या, त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये अजूनसुद्धा एक थेंब पाणी पोचवू शकलं नाही नंतरचे सत्ताधारी आणि महानगरपालिकेचे सत्ताधारी. आता महानगरपालिकेमध्ये सर्व त्यावेळेचे म्हणजे सगळे नगरसेवक एकाच पक्षाचे, महापौर एकाच पक्षाचे, एक हाती सत्ता होती, परंतु हे सगळं काहीच नाही करू शकले आणि त्याचा
कारण जर आपण बघितलं तर इच्छाशक्तीचा अभाव हे एक माझ्या दृष्टीने कारण आहे. बाकीची अनेक कारणं आहेत, पण त्यामध्ये न जाता मला असं वाटतं आता इच्छाशक्तीही आहे, पाठबळही आहे, सरकारही आमचं आहे आणि दबंग आमदारही आहे. त्याच्यामुळे ते कामं होतील अशी आशा पण आहे. पण मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की आज वसईची अनेक माणसं ही मुंबईमध्ये रोजगारासाठी येतात. तिथे MIDC किंवा MIDCच्या माध्यमातून काही रोजगार किंवा अशा कुठल्या सुविधा ह्या करताच आलेल्या नाही आहेत ना. तिथे MTDC पोहोचू शकली जिथे टुरिझम एक्सप्लोअर करण्याचा मला असं वाटतं कळव्याला लोक जातात, सफाळ्याला जातात, पण त्याच्या आधी वसई सुद्धा तितकंच देखणं आहे, निसर्ग संपन्न आहे, पण ते डेव्हलपच होऊ शकलं नाही. आज वीकेंडसाठी लोक वसईला क्रॉस करून पुढे जात आहेत, मग वसईला का नाही थांबत? तुमचा प्रश्न बरोबर आहे. आणि MIDCचा जर तुम्ही म्हटलं तसं आम्ही मागणी केलेली आहे की वसईमध्ये MIDC डिक्लेअर करावी, वसईमध्ये MIDC व्हावी. आणि वसईमध्ये आज जर आपण बघितलं तर जवळपास 30,000पेक्षा जास्त इंडस्ट्रीज आहेत. आता मुंबईमधल्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, ज्या आता कांदिवली, गोरेगाव आणि ह्या साईडच्या सुद्धा ज्या इंडस्ट्रीज होत्या त्याही सगळ्या आता वसईला येणं चालू झालेलं आहे. आणि पूर्वीपासून वसईमध्ये इंडस्ट्रीयल परिसर होता, पण MIDC डिक्लेअर न झाल्यामुळे त्यांना ज्या इंडस्ट्रीजच्या ज्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक होतं त्या मिळत नाही आहे. त्यांना सुद्धा मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ह्यांचे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत. पण ह्या प्रश्नांवरती सुद्धा आता मार्ग काढणं, आता एक इंडस्ट्रियल एरियाचा एक DPR आम्ही त्यांना बनवायला सांगितला आणि तो आता महावितरणनी DPR त्यांचा बनवलेला आहे. आणि अनेक गोष्टी RDSSच्या निधीच्या माध्यमातून आता तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये करतोय. पण वसईमध्ये MIDC व्हावं हा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही काळामध्ये तो MIDC येईल सुद्धा वसईमध्ये. आणि ही जी आधीची इंडस्ट्री आहे त्यांना सुद्धा एक विशेष दर्जा देऊन त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी विशेष निधी सरकारने द्यावा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा आमचे मला असं वाटतं सफल होतील आणि त्यांना सुद्धा सरकार निश्चित बळकटी देईल. तुम्ही जे म्हणालात ना ताई की इथनं अनेक लोक जातात नोकरी करण्यासाठी, वसईमधनं नवी मुंबईला म्हणजे जिओमध्ये असेल, रिलायन्समध्ये असेल किंवा IT कॉल सेंटर्समध्ये असतील, जवळपास 20,000 लोक फक्त नवी मुंबईला प्रवास करतात. त्यांना प्रवासाची सुद्धा म्हणजे त्यांना रोड सोडला एक तर प्रवासाचे सुद्धा खूप त्यांचे म्हणजे हाल आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही काम करतोय की त्यांना काय पर्याय उपलब्ध होईल, रोरो सेवा उपलब्ध त्यांना होईल का, किंवा आता जी मेट्रो लाईन प्रस्तावित आहे मेट्रो 13, तर त्यामध्ये सुद्धा लिंक रोड मीरा रोड भाईंदरपर्यंत जो येतोय तो आता वसईला कनेक्ट होणार आहे. म्हणजे मेट्रो आणि ब्रिज असं ते डबल लाईन येणार आहे, तर ती सुविधा होईल. कोस्टल रोड जे येणार आहेत ते मुंबईला कनेक्ट होतील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या 5-7 वर्षांमध्ये अनेक पर्याय वाहतुकीचे सुद्धा उपलब्ध होतील. आमच्याकडे वसईमध्ये इंटरनेट हा मोठा प्रश्न आहे. खरं मुंबईपर्यंत मीरा रोडपर्यंत इंटरनेट आलेलं आहे, एअरटेल आलेलं आहे, जिओ आलेलं आहे, पण वसईमध्ये सुद्धा हे इंटरनेटचं स्थानिक इंटरनेटचं जे जाळं आहे, रॅकेट आहे, ते इतर कोणालाही येऊ देत नाही आहेत. तर तो सुद्धा आमच्या वसईतल्या लोकांचा जे वर्क फ्रॉम होम करतात, जे IT सेक्टरमध्ये आहे त्यांच्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी आणि नेट म्हणजे ह्या आता गरजेच्या वस्तू, जगण्यासाठीच्या गरजेच्या वस्तू हे झालेल्या आहेत. पण त्यासाठी सुद्धा आता मला असं वाटतं सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली ह्यामध्ये सुद्धा काम सुरू झालेलं आहे की जिओ नेटवर्क असेल किंवा एअरटेल नेटवर्क असेल येणं गरजेचं आहे. लोकांना माझी अशी धारणा आहे की लोकांना पर्याय उपलब्ध असले पाहिजेत, कोणाचीही एकाची मक्तेदारी नको. बरोबर आहे. लोकांना पर्याय उपलब्ध असतील, लोक पर्याय निवडतील ना. तुम्हाला जे वापरायचं आहे, लोकल नेट वापरायचं आहे, लोकल वापरतील, जिओचं वापरायचं आहे, एअरटेलचं वापरायचं आहे, पण लोकांना पर्याय उपलब्ध असले पाहिजेत आणि ते आपण करून दिले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे घरी बसून सुद्धा त्या माणसाला आपलं वर्क फ्रॉम होम करता येत नाही, ही आत्ताची दुरावस्था आहे. आणि कसं म्हणजे कठीणच होऊन झालेलं आहे. तरी मला तुम्ही सांगा की वसई मतदारसंघामध्ये जेव्हापासून तुम्ही आमदार झालात, आमदार म्हणून तुम्हाला काय वाटलं की ह्या 3 बेसिक समस्या आहेत की ज्या सर्वाधिकपणे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? अशा सगळ्यात आधी म्हटलं तसं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर आमच्याकडे कोस्टल बेल्ट असल्यामुळे
वारंवार लाईट जाण्याचा प्रॉब्लेम होतो, कारण की पाऊस असेल, वादळ वारा येत असतो, बरोबर. त्यामुळे मग त्या विजेच्या तारा तुटणं आणि मग लाईट खंडित होणं आणि असे प्रकार खूप होतात. तर त्यामुळे जवळपास 6-7 वर्षांपासून अंडरग्राऊंड केबलचा प्रस्ताव प्रलंबित होता. आणि जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा हे जेव्हा कळलं, त्यामध्ये मग पहिल्याच अधिवेशनामध्ये मी तो विषय मांडला. आणि गिरीश भाऊ महाजन आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत, आणि गिरीश भाऊंनी तात्काळ, म्हणजे मी अधिवेशनात मांडला आणि नंतर लगेच अधिवेशन संपल्यानंतर पुढच्याच आठवड्यामध्ये त्यांनी तो प्रस्ताव घेऊन त्या प्रस्तावाला मान्यता दिली. 211 कोटीचा हा प्रस्ताव आहे. 15 किलोमीटर कोस्टल बेल्टची पूर्ण विद्युत वाहिन्या आहेत, त्या सगळ्या अंडरग्राऊंड होणार आहेत. तर हा खूप मोठं काम झालेलं आहे. तर हे एक विजेचा एक प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि जे सगळं टुरिझम आणि रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न. मला असं वाटतं की वसईमध्ये जर टुरिझम डेव्हलप झालं तर वसईच्या स्थानिकांना रोजगार चांगला मिळेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल. इंटरनेटचा जो मी प्रश्न म्हटला, कारण की सुशिक्षित लोक आहेत वसईमधले. आज वसईमधले पश्चिम पट्ट्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक घरातला एक व्यक्ती हा दुबईला आहे किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. शिक्षित लोक आहेत सगळी, पण त्याला पुन्हा वसईला यावंसं वाटेल. आज अशी परिस्थिती आहे की कित्येक घरांमध्ये म्हातारे आई वडील राहिले आहेत फक्त, बाकी मुलं सगळी फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत. का आहेत? कारण त्यांना इथे अपॉर्च्युनिटीज नाही मिळत. जर आपण इथे चांगल्या अपॉर्च्युनिटीज जर त्यांना प्रोव्हाइड करू शकलो तर ते कोणीही आपलं घर सोडून नाही जाणार, आपल्या आईवडिलांना सोडून नाही जाणार. तर तशा अपॉर्च्युनिटीज निर्माण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील. विजेच्या तारांच्या संदर्भात ते ज्या जमिनीवर होत्या त्यांचं सुद्धा आता भुयारीकरण करण्याचं प्रस्ताव आहे, तर त्याच्याबद्दल देखील ऐकून घ्यायला आवडेल. त्याला संलग्न असा मी तुम्हाला तेच म्हटलं की 211 कोटीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. जो 15 किलोमीटरचा कोस्टल बेल्ट आहे ते सगळ्या लाईन्स आता अंडरग्राऊंड होणार आहेत, आणि त्याचं आता टेंडर प्रोसेसला आहे, म्हणजे जवळपास 2-3 महिन्यात होईल. शिवाय RDSSचा 1700 कोटीचा निधी आहे. त्या निधीमधनं पूर्ण वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या परिसरामधल्या संपूर्ण क्षेत्रातल्या विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या भूमिगत करण्याचा पण प्रस्ताव केलेला आहे, आणि तोही मला असं वाटतं ह्या वर्षभरामध्ये तोही मंजूर होऊन त्याचं सुद्धा काम. हा एक मोठा रिलीफ असेल, म्हणजे अंधारातून वसई बाहेर पडेल. आता आम्ही EHV स्टेशन, नवीन सबस्टेशन आता कामांचं म्हणजे सुरू होत आहे, तेही प्रोसेसमध्ये आहे. त्याचं 1-2 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल. नवीन 2 सबस्टेशन, एक चिखलडोंगरीचं आहे, एक सतपाळ्याचं आहे. ही सबस्टेशन चालू झाली की आता जी वारंवार वीज खंडित होते वसईमध्ये, म्हणजे 2-3 तासांनी, अर्ध्या तासासाठी, 1-1 तासासाठी लाईट जाते, मग ती परत कधी येईल त्याचा काही नेम नसतो. आणि पावसाळ्यात तर ही संख्या अधिक असते. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे आता सुटतील, आणि भूमिगत केबलचा पण प्रश्न सुटेल लवकरच. सगळ्यात मला असं वाटतं की ग्रामपंचायतींच्या ज्या शाळा आहेत त्या अजून पालिकेला जोडल्याच गेलेल्या नाही आहेत. म्हणजे हा देखील भयंकर आहे हा प्रकार. इतक्या वर्षात का नाही होऊ शकलं? तो प्रश्न आमच्या समोरही होता की का नाही होऊ शकलं. 2009ला महानगरपालिका स्थापन झाली, 15 वर्ष झाली. त्याच वर्षी खरं जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घ्यायला मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे. पण शिक्षण, आरोग्य हे आपल्या प्राधान्यावरती असलं पाहिजे ताई. ते कधीच प्राधान्यावरती नव्हतं, आणि ते का नव्हतं हे मलाही प्रश्न पडलेला आहे. पण आता आमच्या प्राधान्यक्रमावरती हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. वसईतली आरोग्य व्यवस्था सुधारवणं आणि वसईतलं शिक्षण व्यवस्था सुधारवणं. महानगरपालिकेकडे अजून शिक्षण बोर्ड नाही आहे किंवा शिक्षणाची समिती नाही आहे, म्हणजे काहीच शिक्षणासाठी. महानगरपालिका फक्त मुलांना, जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्षातनं एकदा बॅग्स देते, छत्र्या देते, त्यांचं काम संपलं. पण हे असं नाही चालणार. त्या शाळा हस्तांतरित घेऊन त्या शाळांची जबाबदारी महानगरपालिकेने पाहिजे, त्याच्यातून स्किल डेव्हलप करण्यासाठी म्हणून शाळा डेव्हलप केल्या पाहिजेत. आज जर आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या शाळांची इतकी दुरावस्था आहे, म्हणजे अक्षरशः काही छतं कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. मुलं तिथे बसू शकत नाहीत. पावसाळ्यामध्ये तर प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये गळती, पाण्याची गळती आहे. इतक्या दुरावस्था. आपण म्हणतो की लहानपणीच काही संस्कार होत असतात. म्हणजे कोणी चांगला गायक होतो, कोणी चांगला अभिनेता होतो, कोणाची इंजिनिअरिंग किंवा ह्या गोष्टींकडे अधिक कल असतो, आणि हे सगळे उपजत गुण हे नरिश केले जातात शाळांमध्ये. पण त्या इथे फक्त बॅगा आणि छत्र्या वाटून जर विषय संपवणार असतील
तर पण कठीणच आता होऊन बसेल. या आणि हे अगदी विषयामध्ये- मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असे प्रकार घडत आहेत. म्हणजे त्या या विषयासाठी 16 जुलै महिन्यामध्ये 16 जुलैला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मीटिंग बोलवली वसई विरारमधल्या प्रलंबित प्रश्नांसाठी, आणि पहिला प्रश्न हाच होता मुख्यत्वे. तर ह्यासाठी त्यांनी खूप चांगला निर्देश दिला की विनामूल्य ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेला विनामूल्य हस्तांतरित करायच्या जिल्हा परिषदेने. हा खूप महत्त्वाचा निर्णय झाला त्या मीटिंगमध्ये, आणि त्याप्रमाणे आता सगळी प्रोसिजर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या महिन्याभरामध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन हा विषय मला असं वाटतं मार्गी लागेल, कारण की आता तिथपर्यंत त्या पातळीपर्यंत आता तो पोचलेला आहे. आणि आता फक्त मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हा निर्णय होऊन GR येणं आता बाकी आहे. तर हा पण प्रश्न आता सुटेल, आणि त्यामध्ये आता म्हणजे आम्हाला ते भाग्य मिळेल की आमच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आणि भरपूर आहेत. त्या 116 शाळा आहेत. 116 शाळा, 12 प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 आणि सगळ्या उपकेंद्र. प्राईम लोकेशनवरती आहेत. सगळ्या म्हणजे अशा लोकेशन्सवरती आहेत की तिथे जर चांगल्या शाळा झाल्या तर तिथे मुलांची कमतरता राहणार नाही, उलट शाळांची आपल्याला संख्या वाढवावी लागेल, इतक्या त्या प्राईम लोकेशनवरती आहेत. आणि 25 लाख लोकसंख्या आहे वसई विरार महानगरपालिकेची. मग या 25 लाख लोकसंख्येमध्ये आपण काय देतोय लोकांना? आणि सगळे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, गरीब घरातली जी मुलं आहेत त्यांना नाही परवडणार इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मुलांना पाठवणं. मी म्हटलं तसं पर्याय पाहिजे आपल्याकडे. ज्यांना इंग्लिश प्रायव्हेट शाळांमध्ये जायचं ते पाठवतील, पण आपला पर्याय तर आपण उपलब्ध केला पाहिजे, आणि तो पर्याय मला असं वाटतं आता लवकरच उपलब्ध होईल. जसा तुम्ही आता लोकसंख्येचा विषय काढला, तर लोकसंख्या वाढली आहे, पण रस्ते जे आतले आहे, जे कनेक्टिंग रोड ज्याला आपण म्हणतो, ते आजही अरुंद आहेत. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यावरही काम नाही झालं. म्हणजे मुख्य रस्त्यावर नाही झालं तर आतल्या रस्त्यावर काय होणार हाही प्रश्न आहे. स्टेशनचा जो रोड आहे तोही तसाच आहे. पापडी, पारनाका इथं रस्त्यांचं रुंदीकरण जे आहे ते अनेक वर्षांपासून झालेलं नाही आहे. तर ह्यावर तोडगा म्हणून आता तुम्ही काय करताय सध्या, किंवा काय कराल? माणिकपूर नाका आहे, पापडी आहे, पार नाका आहे, आगाशी, निर्मळ असे अनेक नाके आहेत. आणि जिथे ट्रॅफिक होतं, कारण की टुरिस्ट शनिवार रविवार खूप असतात, किंवा आता बाजाराचे दिवस असतील, पास होत ते थांबत नाही. तर बरोबर आहे, ते थांबले पाहिजेत वसईमध्ये, तर ते आपल्याला तिथे रोजगार निर्मिती होणार आहे. तर ह्या सगळ्यांवरती आता तिथे बघायला गेलं तर स्थानिकांचीच जुनी घरं आहेत. काही वसई पूर्वापार म्हणजे पोर्तुगीजांपासून चालत आल्यामुळे काही हेरिटेज प्रॉपर्टीज आहेत. तर अशी अनेक अडचणी त्यामध्ये आहेत. तर त्यामध्ये आता प्रशासनाला थोडंसं आम्ही सांगून प्राधान्यक्रम त्यांना देऊन त्यामध्ये आता आपण सुरू करतोय, आणि लवकरच आपल्याला ह्यामध्ये सुद्धा मार्ग निघेल असं आशा आहे. कोस्टल रोड हा जो भाईंदर, वसई, विरार असा वाढवण्यात येतोय, तो वसईमध्ये नेमका कुठे उतरेल? म्हणजे त्याबाबत नक्कीच ऐकायला आवडेल. दोन्ही ठिकाणी उतरतात. ते वसई विधानसभेमध्ये उतरत आहेत. भुईगावला एक उतरतोय रस्ता, आणि दुसरा रस्ता चिखलडोंगरी, आगाशी चिखलडोंगरीला उतरतोय. आणि तो आकाशी चिखलडोंगरीला जो रस्ता उतरतोय तो पुढे जाऊन हायवेला, जो मुंबई दिल्ली हायवे जो बनतोय त्याला तो कनेक्ट होणार आहे, आणि पुढे जाऊन तोच रस्ता वाढवण बंदराला कनेक्ट होणार आहे. तर ती कनेक्टिव्हिटी होईल. हा जो भुईगावला जो रस्ता कनेक्ट होणार आहे तो वसईतल्या अंतर्गत रस्त्याचा जो रिंग रोड प्रस्तावित आहे, 40 मीटरचा मोठा रिंग रोड, त्याला तो कनेक्ट होणार आहे. तर त्याच्यामुळे हा रस्ता झाल्यावरती वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे, आणि वसईवरनं आता जर चर्चगेटला येणं म्हणायचं, किंवा आता बँड्रा अंधेरीला जरी यायचं झालं तरी कमीत कमी 2.5 तास लागतात. तर हा जर रस्ता झाला ना तर 40-45 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो. अशा प्रकारचा हा रस्ता बनणार आहे, आणि चांगलं होणार आहे. बरं, मुंबई अहमदाबाद जो रोड आहे तो देखील वसईमधून जातो, आणि खरं तर नॅशनल हायवे आहे, पण टू कनेक्ट दॅट इतकी वाहतुकीची कोंडी होते, तर त्यालाही काही पर्यायी मार्ग किंवा रस्ते रुंदीकरण, मला असं वाटतं की मुख्यत्वे या भागात देखील आमचे खासदार आहेत डॉक्टर हेमंत सवराजी, तर ह्यांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय नितीन गडकरीजी यांना अनेक निवेदनं दिलेली आहेत की ह्या रस्त्याच्या जी क्वालिटी आहे
ती क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे, कारण की कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत पण अनेक ठिकाणी त्या रस्त्यांवरती खड्डे झालेले आहेत आणि मग तिकडे म्हणून ट्रॅफिक होते, कारण की खूप हेवी लोडची वाहनं त्या मार्ग जातात. आणि मग फाउंटनचा ब्रिज आहे तिथे छोटं बॉटलनेक होतं, पुढे जाऊन गायमुखचा रस्ता खराब आहे तिथे बॉटलनेक होतं, नंतर पुढे आपण मीरा रोडला गेल्यावर तिथे काही फॉरेस्टची जागा आहे तिथे बॉटलनेक होतं. त्याच्यामुळे आतमध्ये वसईमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आतमध्ये शिरतानाच हे सगळे असे अडचणी असल्यामुळे ट्रॅफिक तिथे चा खूप वाहतूक कोंडीचा त्रास आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर फॉरेस्ट डिपार्टमेंट, NHI म्हणजे त्यामध्ये स्वतः गडकरीजींना लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता अनेक निवेदनं त्यांच्याकडे गेलेली आहेत, ते सुद्धा यामध्ये लक्ष घालतात आणि कामही सुरू झालेलं आहे. आता रिपेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे. फॉरेस्ट आपले वनमंत्री स्वतः आमचे पालकमंत्रीच आहेत सन्माननीय गणेश नाईकजी, ते सुद्धा यामध्ये लक्ष घालत आहेत. आणि पर्यायी व्यवस्था मी म्हटलं तसं रोरोची व्यवस्था आहे, आता लिंक रोडची व्यवस्था होईल, तर ह्या पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये थोडासा वेळ लागेल पण त्याही निर्माण होत आहेत. आणि आता रस्त्यांची कामंसुद्धा होत आहेत, सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मला पण आशा आहे की हे लवकर होऊ दे, कारण की ह्यामध्ये आम्ही सुद्धा भोगतोय, आम्हाला सुद्धा 4-4 तास 5-5 तास आम्हाला सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय ह्या सगळ्यामध्ये. तर आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत की ह्या सगळ्या गोष्टी कशा लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. वाढवण बंदराचा विषय निघालेला आहे, तर अर्थात वाढवण बंदर झाल्यानं वसईला नेमका याचा थेट फायदा कसा होईल असं वाटतं? वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात आहे. वसई आता आपण पालघर जिल्ह्याचं पहिलंच आपण म्हटलं तर विधानसभा, वसई विधानसभा प्रवेशद्वारच आहे वसई. आणि वसई मुंबईशी कनेक्टेड आहे, वसई विरार लोकलनी कनेक्टेड आहे. आता डहाणूपर्यंत लोकल झाली आहे पण फ्रिक्वेन्सीज एवढ्या नाही आहे जेवढ्या विरारपर्यंतची आहे. तर त्यामुळे एकतर रोजगार निर्मिती होईल वसईमध्ये. म्हणजे वाढवण इतकं मोठं बंदर येतंय की पूर्ण पालघर जिल्हा काय, पालघर ठाणे दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती लाखोंमध्ये तिथे रोजगार निर्मिती होणार आहे, बंदराच्या कामासाठी असेल किंवा नंतरचे जे लॉजिस्टिक वगैरे सगळे जे असणार आहे त्यासाठी असेल. इन्फ्रास्ट्रक्चर तिथे डेव्हलप होत आहे. आता कोस्टल रोड, आता हा जो कोस्टल रोड वगैरे सगळे डेव्हलप होत आहेत ते वाढवण बंदराच्या मुळे आणि त्याला एक तो म्हणजे काय म्हणणार ती साथ मिळते त्या सगळ्या विकासाला. तर ह्या सगळ्याला वसईचं एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्यामुळे होईल, वसईमध्ये रोजगार निर्मिती होईल. आणि वाढवण बंदरामुळे देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे की वसई विरार पालघर जिल्हा चौथी मुंबई करायचं, तर चौथी मुंबई म्हणजे काय, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं, तिथे सोयी सुविधा येणं, तिथे IT हब निर्माण होणं, तिथे एज्युकेशनल हब निर्माण होणं, आरोग्याच्या सुविधा तिथे निर्माण करणं. सुविधा तर अगदीच भयंकर म्हणजे नाहीच आहेत सुविधा. आता वसईमध्ये सुद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इतके वर्षाचे प्रलंबित होतं, ते सुद्धा आता त्या आचोळ्याची जागा आता हस्तांतरित करून झालेली आहे. त्याचं सुद्धा भूमिपूजन पुढच्या महिन्यापर्यंत होईल, म्हणजे ते एक हॉस्पिटल चांगलं तिथे बनेल. पालघर जिल्ह्यामध्ये देवेंद्रजींनी अनाऊन्समेंट केलेली आहे की मेडिकल कॉलेज आणि मोठं हॉस्पिटल तिथे, मेडिकल कॉलेज आलं की हॉस्पिटल येईलच. तर ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तिथे येतील आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट हा लोकांना तिकडचा फायदा होणारच आहे. नक्कीच चौथी मुंबई कशी असेल आणि याकडे पण सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलं आहे. वाढवण बंदर हे खूप गेम चेंजर खरं तर ठरू शकणारं आहे. जव्हार मोखाडा हा पण अतिशय गहन प्रश्न आहे. खरं हा प्रश्न संपत का नाही हा आता मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षात आपण जव्हार मोखाडा ह्या इतक्या चर्चा करतो याच्याबद्दलच्या, पण का याच्यावर सोक्षमोक्ष लागत नाही, का आपली तेवढी इच्छाशक्ती नाही की हा विषय, तिथे कुपोषित आहेत ना, मग प्रॉपर पोषण किंवा तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्याच्या सुविधा, सकस आहार हे आपण पुरवण्यामध्ये इतकी वर्ष, म्हणजे तुम्ही आता आलेले आहात मात्र इतकी वर्ष हे का होऊ शकलं नाही हा एक प्रश्न आहे. आणि तुम्ही तुमच्या टेन्युअरमध्ये यामध्ये कसं लक्ष घालताय? वृषाली, ते जव्हार मोखाडा म्हणा, विक्रमगड, पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न काही नवीन नाही. पण देवेंद्रजी ज्या 2014ला मुख्यमंत्री झाले त्यांनी, ते पहिले मुख्यमंत्री होते आणि पहिला राजकीय नेता असे ते आहेत ज्यांनी कुपोषणाचं मूळ कारण स्वीकारलं
की भुकेमुळे कुपोषण होते, दारिद्र्यामुळे कुपोषण होते, हे स्वीकारणं आधी गरजेचं असतं. नाहीतर ह्याच्या आधीपासून काय होतं, कुपोषण होते, ॲनिमिया आहे, मग त्याला हाच आजार होता, तोच आजार होता, म्हणून कुपोषणाने मुलं मरत आहेत किंवा बाळं मृत्युमुखी होत आहेत. ही सगळी आधीची सरकारं आधी हे अशी कारणं देत होती. पण देवेंद्रजींनी ते कारण स्वीकारलं की नाही, दारिद्र्य आहे, भूक आहे आणि त्या भुकेमुळे कुपोषणाने मृत्यू होत आहेत. हे कारण जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्यावरती आपण उपाय करायला सुरुवात करतो. आणि बघाल आपण की जव्हार मोखाड्यामध्ये कुपोषित मुलं जी आहेत त्यांचं असं नाही आहे की त्यांच्या आईवडिलांकडे जमीन नाही आहे किंवा ते भूमिहीन आहेत म्हणून कुपोषित मुलं आहेत. त्यांच्याकडे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आहेत, पण त्या जमिनी उपजाऊ जमिनी नाही आहेत, कारण तिथे पाऊस प्रचंड पडतो पण निचरा होत नाही जमिनींमध्ये, ते सगळं पाणी वाहून जातं. तिथे जलसंधारणाची कामं होणं गरजेचं आहे, तिथे शेतीचे वेगवेगळे प्रयोग होणं गरजेचं आहे, तिथे त्यांना शेतीसाठी शेतीपूरक व्यवसाय देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा मला असं वाटतं की तिथलं दारिद्र्य हे कमी होईल. त्या 40-50 एकरवरती नागली वरई, तो ज्याच्याकडे जेवढं भांडवल आहे ते 40 एकरवरती तो नाही करत, तो त्याच्या 2 एकर 3 एकरवरती नागली लावतो, वरई लावतो, त्याच्यापुरती, फक्त विकण्यासाठी म्हणून नाही. मग त्याच्यापुरती तो करतो, तेही त्याला किती पुरत असेल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. शिवाय त्याच ह्याच्यामधून सगळं न्यूट्रिशन मिळतच असेल असं आपण गृहीत धरून कसं चालेल. आणि शिवाय तिथला मोठा प्रश्न स्थलांतराचा आहे. आणि आपण पालघर जिल्ह्यात बघितलं तर कातकरी जमात जी आहे आदिवासींमधली ती मोठ्या प्रमाणात आहे. पालघरमध्ये आहे, ठाणे, रायगड आणि नाशिक या 4 जिल्ह्यांमध्ये कातकरी जमात मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या कातकरी जमातीकडे स्वतःची जमीन नाही, हे भूमिहीन आहेत. ह्यांना आपण वनपट्टे आपण म्हणू की पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनपट्टे जर कुठे मंजूर झाले असतील तर ते पालघर जिल्ह्यामध्ये झाले. पण ह्या पालघर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कातकरी जमातीतले जे लोक आहेत त्यांनी वनपट्टे काढलेच नाहीत, कारण की ते वनपट्टे काढण्यासाठी त्यांच्या गावातच नसतात कधी. वनपट्टे काढणं म्हणजे काय, तिथे जाऊन तुम्ही फॉरेस्टमधली जागा आहे तिथे तुम्ही त्या जागेमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानुवर्ष तुम्ही ती जागा कसताय, ती तुमच्या ताब्यात आहे, तर तो पट्टा तुमच्या नावावरती होणार. पण ते वर्षानुवर्ष नाहीच आहेत. कधी आंध्र प्रदेशमध्ये आहेत, कधी पुण्याला आहेत, कधी तेलंगणामध्ये आहेत. स्थलांतर होत आहे कोळसा भट्टीवर, वीट भट्ट्यांवरती, ऊस तोडीसाठी, हे नेहमी स्थलांतर होत राहतात. आणि त्यामुळे ह्या मुलांचं शिक्षण होत नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, भटकंतीच सतत असते, त्यांचं घर नाही. त्यामुळे इतकं म्हणजे 18 विश्व दारिद्र्य यांच्या घरामध्ये आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की ही कातकरी जमात नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. पालघरमधली मला तुम्हाला आत्ताच्या रिसेंट घटना आहेत, म्हणजे आपण म्हणतोय की हे सगळं व्हायला पाहिजे, 4थी मुंबई व्हायला पाहिजे, पण ह्या गोष्टीसुद्धा लक्ष दिल्या पाहिजेत. पालघर ठाण्यामध्ये 6 गुन्हे आता गेल्या महिन्यात दाखल केले श्रमजीवी संघटनेने. कोणते गुन्हे होते तर 12 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी ही लग्नासाठी, कातकरी मुलगी लग्नासाठी विकली जाते. का विकली जाते तर तिच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. जे विकत घेत आहेत त्यांना मुली तिथे लग्नासाठी मिळत नाही आहेत, कारण की मुलींचं प्रमाण कमी, मुली सरकारी नोकरी नाही, त्यामुळे त्यांना मुली देत नाहीत. मग 30-30, 35-35 वर्षाची मुलं ही 13-14 वर्षाच्या मुलींना विकत घेऊन लग्न केली जात आहेत. आणि हे सगळं रॅकेट आहे. तर ही रॅकेट पकडली गेली, 6 गुन्हे दाखल केले गेले. पण जर हे असंच चालू राहिलं तर ही जमात वाचेल का, हा प्रश्न आहे. एक मुलगी विकली जाते, तिच्या आई वडिलांना कोणीतरी कोळसा भट्टीवरती नेलं जाते, तिचा आणखीन लहान भाऊ आहे त्याला कोणीतरी मासे सुकवायला किंवा आणखीन कुठेतरी कामाला घेऊन जाते. म्हणजे ही वेठबिगारीची पद्धत चालू आहे, पूर्ण कुटुंब विखुरलं जातंय. त्यामुळे खूप धोक्यामध्ये आज ही जमात आहे. आणि मला म्हणजे सांगायला मला अभिमान आहे की श्रमजीवी संघटनेशी मी निगडीत होती. श्रमजीवी संघटना यामध्ये खूप चांगलं काम करते आहे, ह्या घटना पुढे आणते. आणि देवेंद्रजी ही श्रमजीवी संघटनेला चांगली साथ देत आहेत. म्हणजे कुपोषणाचा प्रश्न असू दे किंवा कातकरींना जमिनी, आता आपण श्रमजीवी संघटनेने आणि आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित आहेत, माझे बाबाच आहेत, तर त्यांनी मागणी केली आहे की कातकरींना 4 गुंठे जागा
दिली जावी. आणि यावरती सुद्धा सरकार विचार करतंय. देवेंद्रजी सुद्धा खूप सिरियसली ह्या सगळ्या घटनांकडे बघतंय. गृह खातं सुद्धा ह्या घटनांकडे बघतंय. अशा 35 मुली आणखीन आहेत बापरे. ज्यांचा शोध घेतला गेलाय की त्यांची विक्री झालेली आहे लग्नासाठी, 12-13 वर्षाच्या मुली. तर ह्याचं सुद्धा आपण पोलिसांना सांगून आता शोध घेणं चालू आहे. तर हा खूप आता ज्वलंत प्रश्न आहे जो लोकांच्या माहितीतच नव्हता, समोरच आला नव्हता. तर हे प्रश्न सुद्धा आहे जिथे लक्ष देणं गरजेचं आहे. पाड्यापाड्यांवरती रस्ते येणं गरजेचं आहे. तर जेव्हा आपण वाढवण बंदराचा विचार करतो त्यावेळेला पालघर जिल्ह्यांमधले हे जे सगळे आदिवासी पाडे आहेत त्यांचा सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा काम सुरू आहे असं मला खात्री आहे. आणि जसं की हा कातकरी समाज जो आहे तो एका ठिकाणी स्थिर नाहीये, स्थलांतरित आहे. त्यामुळे तो वोट बँक होऊ शकला नाहीये, कारण तो त्यावेळी उपलब्धच नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल वृषालीताई, यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, इलेक्शन कार्ड तर लांबची गोष्ट. त्यामुळे जो वोट बँक नसल्यामुळे कोणाकडचं लक्षच किंवा तो खसगिणतीतच नाही असं म्हणाला. पण आपल्याला शेवटी माणसं आहेत, माणूस आहे, तो देशाचा नागरिक आहे. आज आपण SIR म्हणतोय की जे घुसखोर आहेत त्यांना बाहेर केलं पाहिजे, पण जे इथेच आहेत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांची पण तर गणती आपण केली पाहिजे, त्यांची स्टेबिलिटी दिली पाहिजे. हाही खूप मोठा प्रश्न आहे. आणि हे सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खूप संवेदनशील आहेत. माझा मुद्दा तोच होता की ही माणसं जी सतत स्थलांतरित होत राहतात, जेणेकरून ती निवडणुका किंवा ह्या वेळी अवेलेबल नसतात, ती वोट बँक होऊ शकली नाही किंवा हा समाज वोट बँक कोणाचे होऊ शकला नाही. आणि त्यामुळे ह्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही का, किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा त्यांच्या हक्कांच्या बाबतीत इतक्या वर्षांमध्ये. आतापर्यंत असं म्हणू शकतो, पण असंही म्हणता येणार नाही. कारण की मी म्हटलं तसं आदिवासीमध्ये वारली, मल्हार कोळी, कातकरी अशा अनेक जाती आहेत. त्यामधनं आता जर आपण बघायला गेलं वनपट्टे जे आहेत ते आता वनपट्टे आदिवासींच्या नावावरती व्हायला लागलेले आहेत. पण त्यामध्ये आपण बघितलं तर वारली, मल्हार कोळी ह्या जास्त आहेत. त्यामध्ये कातकरी ही कुठेतरी पाठीमागे राहिली. म्हणजे आदिवासींकडे लक्ष दिलं नाही का? नाही, असं नाही आहे, दिलं गेलं. पण ही जी कातकरी जमात आहे ना, ही कुठेतरी पाठी राहिली. पण जर आता आपल्या लक्षात येत आहे तर आता त्यांना आपल्याला पुढे नेलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याही म्हणजे त्यांच्यामधनंही लोक पुढे आले पाहिजेत आणि आपणही त्यांना हात दिला पाहिजे पुढे जाऊन. आणि मी तुम्हाला म्हणेन, राहूरची घटना आपण बघितली, गेल्या वर्षीचीच घटना आहे, इलेक्शनच्या आधीची घटना आहे. तिथे 40 कातकरी कुटुंबांना सन्माननीय तेव्हा उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यावेळेला त्यांनी 40 कातकरी कुटुंबाची जमीन त्यांना सरकारने 30 वर्षांपूर्वी दिली होती. ती जमीन दुसऱ्या लोकांनी बळकावलेली, ती 40 लोकांची जमीन त्यांना जे आहे त्या जमिनीवरती त्या बांधकामांसहित ती बांधकामं तोडली, भुईसपाट केली आणि त्या जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. कुठेतरी आपली जी सिस्टम आहे ना, प्रशासन जे आहे, शासन प्रशासन ते थोडंसं उदासीन. शासनाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री संवेदनशील फक्त असून चालणार नाही, ते आहेतच, ते निर्णय देतात. पण त्याची अंमलबजावणी प्रशासनाने जी खालपर्यंत करायला पाहिजे, त्यामध्ये थोडंफार मला असं वाटतं की थोडी संवेदनशीलता आणखीन आली पाहिजे प्रशासनामध्ये. ती जेव्हा येईल, ते जेव्हा स्वतःला लोकसेवक समजतील की आम्ही प्रशासकीय अधिकारी नाही आहोत, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी खुर्चीवर बसलेलो आहोत, तेव्हा ती विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत येऊन पोहोचेल. नाही, पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं विजन हे क्लिअर आहे. तुम्हाला काय करायचंय माहिती आहे. मला असं वाटतं की पहिल्या टर्ममध्ये तर बऱ्याचदा आमदारांचा वेळ हा नेमकं मला काय करायचं ह्याच्यातच व्यतीत होतो. पण मला असं वाटतं की तुम्हाला घरातून ज्या पद्धतीनं, म्हणजे विवेक पंडित यांच्या चळवळी आम्ही बघितलेल्या आहेत, आणि मला असं वाटतं की ते बराच काळ असा असायचा की जेव्हा आम्ही त्यांना पाहिलं की ते सकाळी आंदोलन करायचे आणि मग दुपारी विधानसभेमध्ये तो मुद्दा घेऊन यायचे. पण विधानसभेमध्ये आज मी मुद्दा मांडतोय म्हणून सकाळी दिवांत असं मला वाटतं कधी घडलं नसावं. कारण तो स्ट्रेस किंवा त्या आंदोलनाची ती एक जिस्ट आम्हाला दिसायची त्यांच्यासोबतची आलेल्या माणसांमधून किंवा काय. आणि घरातच असं वातावरण असल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण गप्प बसू शकलेले नाही आहात म्हणजे आमदार झाल्यानंतर. नक्कीच. आणि त्यांच्याकडनं
शिकली आहे, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना बघत आली आहे. आणि विषय शोधून काढणं आणि त्यावरती मग काम करणं, ते स्वस्त बसत नाहीत. म्हणजे आता हा मुद्दा पण आला, त्यांना झोप येत नाही रात्रीची, की 40 वर्ष आम्ही काम करतोय या क्षेत्रात आहोत, तरीसुद्धा आजही 75-78 वर्षानंतर कातकरी मुली विकल्या जात आहेत. किती हा गंभीर विचार आहे. करून झोप येत नाही, अस्वस्थ व्हायला होतं. आणि ही अस्वस्थताच जी आहे ना, ती माणसाला सतत काम करण्याला प्रेरणा देत असते. आणि ती अस्वस्थता असावी. जर आपण लोकप्रतिनिधी आहोत, मीही आहे, तर मलाही ती अस्वस्थता असायला पाहिजे, की वसईमध्ये मी काम करते, वसई माझा मतदारसंघ आहे, तर वसईत का गटार नाही आहे, वसईमध्ये का शाळा नाही आहेत, वसईमधली छोटी घरकाम करणाऱ्या बाईची मुलं कुठे जाणार, कुठच्या शाळेत जाणार, ह्या प्रश्नाने जर मी अस्वस्थ झाली नाही तर तो प्रश्न मी कधीच सोडवू शकणार नाही. त्याच्यामुळे ती अस्वस्थता येणं पण गरजेचं आहे. आणि ते मला असं वाटतं थोडंसं रक्तामधनं सुद्धा येतं, संस्कारांमधनं सुद्धा येतं. आणि चांगलं आहे, म्हणजे ती अस्वस्थता असणं गरजेचं आहे. मला एक प्रश्न नक्कीच विचारावा असं वाटतो की तुमचं नाव तुम्ही स्नेहा दुबे पंडित लावता, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की स्नेहा पंडित दुबे का नाही? मलाही अनेकांनी हा प्रश्न विचारलाय आणि अनेकांमध्ये कन्फ्युजन पण होतं की स्नेहा दुबे पंडित लावल्यावर मी दुबेंची मुलगी की दुबेंची सून, असं पण कन्फ्युजन येतं. तर ताई, ह्यामागे आहे म्हणजे स्टोरी आहे. खरं तर माझे लहानपणापासून माझं नाव हे स्नेहा विद्युत विवेक असंच लावलं गेलं. शाळेमध्ये सुद्धा माझ्या सगळ्या एज्युकेशनल सर्टिफिकेट्सवर, लिव्हिंग सर्टिफिकेट्सवर, लग्नाच्या आधीच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती माझं नाव स्नेहा विद्युत विवेक असं लावलं. विद्युत माझ्या आईचं नाव, विवेक बाबांचं नाव. आडनाव का नाही असा पण प्रश्न असेल तर त्यावेळेला सुद्धा मला प्रश्न विचारायचे, आडनाव का नाही लावत? तर आईबाबांनी आम्हाला काय सांगितलं की आडनाव लावलं ना आपण की माणसाची जात आडनावावरनं ओळखता येते. आपण माणसाला माणसासारखं पाहावं, त्याच्या जातीवरनं ओळखू नये. त्यामुळे ते आडनाव लावलंच नाही कधी इतक्या वर्षात. इतक्या शाळेमध्ये पण विचारलं जात असेल ना? विचारलं जायचं. त्याच्यामुळे आम्ही एक तर सांगायचो की आई सुद्धा महत्वाची, आईने जन्म दिलाय, आईचं नाव लावलं पाहिजे. तो कायदा आता झालाय, तेव्हापासून तेव्हा माझ्या आई बाबांनी तेव्हापासून लावलाय. म्हणजे मी आता 40 वर्षाची झाली आहे, 38 वर्षांपूर्वी त्यांनी तो निर्णय घेतला की आईचंही नाव लावायचं आणि आडनाव नाही लावायचं. कारण माणसाने माणसाची, म्हणजे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्ही बघितलं तर त्याच्यावर जात माणूस, धर्म माणुसकी, वा असं लिहिलेलं आहे. तर त्यामुळे आडनाव नाही, जात माणूस आणि धर्म माणुसकी, ह्याच विचारांनी मी मोठी झाली. लग्नानंतर मग दुबे लावलं की लग्नानंतर ती आहे पद्धत आहे आपल्याकडे की लावायचं. त्यावेळेला मी पंडित लावलं नाही, कारण की आता मग काय नाव घ्यायचं माहेरचं, असं थोडंसं कन्फ्युजन होतं. पण त्यानंतर मी काही वर्षाने मला असं जाणवलं की नाही, मला मी माझ्या आईवडिलांच्या, आम्ही 2च मुली, मला मोठी बहीण आहे, माझ्या आईवडिलांचं नाव कोण पुढे नेणार? आणि ते नाव संपू नाही शकत, ते नाव पुढे गेलंच पाहिजे आणि ते नाव मीच पुढे नेणार. त्यामुळे मी मग स्नेहा दुबे पंडित अशी लावायची सुरुवात केली. इलेक्शन आला तर काहींनी असेही आरोप केले, इलेक्शन पिटिशन्सही केली की ही पंडित नावाचा वापर करते असं. तर मी इलेक्शनसाठी नाही, माझं अनेक वर्षांपूर्वीपासून मी ती सुरुवात केली स्नेहा दुबे पंडित. कारण मला माझं आईबाबांचं नाव मला पुढे न्यायचंय, मीच त्यांची मुलगी आहे, मीच त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे ते पंडित नाव मी पुढे नेणार आणि म्हणून स्नेहा दुबे पंडित असं लावलं. आणि प्रत्येकाला एक असतं की माझे आईबाबा माझे आदर्श आहेत, ते जशी सही करतात शेवटी पंडित करून करायची, तशी सही करणं हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं. ते पंडित नाव पुढे नेणं माझं स्वप्न होतं. आणि आज मी खूप अभिमानाने सांगते की मी ते नाव पुढे नेते, मी माझ्या आईबाबांचं नाव पुढे नेते आणि मी दोन्ही कुटुंबाचं प्रतिनिधित्व करते. मी दुबेंची सूनही आहे तेवढ्याच अभिमानाने मी सांगते आणि मी पंडितांची मुलगी आहे ह्याचाही मला प्रचंड अभिमान आहे. त्याच्यामुळे नावात काय आहे, जे आपण लावू, जे आपण पुढे नेऊ, ते आपली ओळख आहे ती हे. पण एक तर लग्न कसं झालं हाही विषय त्या अनुषंगाने नक्कीच येतो. तर दुबे कशा झालात? आमचं लव्ह मॅरेज आहे. बरं. आणि नवीन आणि बाबा
हे काँग्रेस पक्षामध्ये एकत्र होते आणि त्यावेळेला आणि दुबे घराची आणि बाबांची ओळख खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे जेव्हा माझे काका सासरे सुरेश दुबेंचा मर्डर झाला त्यावेळेला हितेंद्र ठाकूरांविरोधी किंवा एकूणच तिथे ठाकूर यांच्या विरोधात लढणारं व्यक्तिमत्व म्हणून बाबांना ओळखलं जायचं. अच्छा. की वडराईचं कांड असू दे किंवा त्यावेळेला जी परिस्थिती होती 80-90च्या दशकामध्ये आदिवासींच्या जमिनी लुबाडल्या गेल्या होत्या, दमदाटी करून त्या जमिनी घेणं, मग त्या सगळ्या लढ्यामध्ये बाबा, आई बाबा आणि संघटना होती. मग त्यावेळेला त्यांना नडणारा व्यक्ती म्हणून बाबांना ओळखलं जायचं. मग ज्यावेळेला ही केस आली आणि त्यावेळेला माझे सासरे असतील श्यामसुंदर दुबे, माझी म्हणजे माझ्या आजी सासरू, माझी त्यांना आम्ही म्हणतो, तर माझी सगळीकडे जात होत्या, सगळ्यांना भेटत होत्या, कारण की त्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण कुटुंब हे एका घरामध्ये कोंडलं गेलं होतं. त्यामुळे माझ्या आजे सासू ह्या पोलीस स्टेशनला जाणं असू दे, सगळ्यांना भेटीगाठी करणं असतं, हे त्या स्वतः करायच्या. तर त्यावेळेपासून माझ्या बाबांचे आणि माझींचे संबंध आले आणि माझी माझ्या वडिलांना अगदी मुलासारखं समजायच्या. तर ते जुने संबंध म्हणजे 90पासूनचे आमचे घराचे दोन्ही घरांचे संबंध होते. पण फॅमिली फ्रेंडच्याही पलीकडचं की त्यांच्या लढ्यासाठी म्हणून तुमच्या वडिलांनी तो लढा पुढे त्यांना जी काही त्यावेळेला मदत करता येणं शक्य होतं ती केली. आणि नंतर मग नवीन आणि बाबा एकत्र राजकारणामध्ये आल्यामुळे आमची सुद्धा ओळख जास्त हे भेटीगाठी वाढल्या, ओळख झाली आणि मग ते प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. आणि एक म्हणजे काय म्हणा, महाराष्ट्रीयन मुलगी आणि इतक्या वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली मुलगी उत्तर भारतीयांची सून झाली. असं हे झालं. पण राजकीय दृष्ट्या तर हे उत्तम आहे, म्हणजे सांगडी तशी नाही चांगली आली. तेही म्हणजे लोकांना वाटलं होतं की विरोध होईल लग्नाला वगैरे असं, पण माझे त्यावेळेस सगळे सासरकडचेही खुश होते की अन्यायाविरोधात लढणारं कुटुंब, दहशतवादाविरोधात लढणारं कुटुंबातली मुलगी आमच्या घरात येते, म्हणजे तीही या घरातली परिस्थिती समजू शकेल. आणि तसंच झालं. म्हणजे त्या एकमेकांना ती ताकद मिळते. दुबेंना पंडितांची ताकद मिळाली, पंडितांना दुबेंची ताकद मिळाली, असं झालं. स्नेहाने पुढे चाललेत. बरं, मला एक सांगा की आता तुम्ही जसं म्हणालात की ज्या पद्धतीने तुम्ही ओळख करून दिली की असं असं सगळं घडलं होतं, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने निवडून आलात तर काय रणनीती होती, किंवा म्हणजे तो सगळ्यांसाठी शॉकच होता, पण कशा पद्धतीनं काय घडलेलं आणि निवडणूक काळामध्ये काही अनुभव आलेले का असेल? एकतर लढायचं की नाही लढायचं इथपासून हे होतं. आणि ज्या वेळेला तिकीट मिळालं त्यावेळेला मी देवेंद्रजींना भेटली आणि देवेंद्रजींना मी एकच प्रश्न विचारला की देवेंद्रजी, देवाभाऊ कसं म्हणजे करायचं, कठीण परिस्थिती आहे, लढायचं आहे ना आपल्याला. तर मला ते म्हणाले लढायचे आणि जिंकायचे, पूर्ण ताकदीनिशी लढायचे. म्हटलं बस झालं आता. म्हटलं परिणाम काय होईल हे माहिती नाही, आता तुम्ही म्हटलं आणि तुम्ही ताकद दिली आहे म्हटल्यावर आम्ही लढणार. बाबांचंही तेच म्हणणं होतं की परिणामांची काळजी करायची नाही, माझंही तेच म्हणणं होतं की आपल्याला लढायचं आणि आपण इतके वर्ष लढतोय, परिणाम काय होणार हे विचार करून नाही लढतोय. त्यामुळे आता ही संधी मिळालेली आहे, पूर्ण ताकदीनिशी सर्वस्व अर्पण करून लढायचं. आणि जी सगळ्यांनी ताकद लावली, म्हणजे भारतीय जनता पार्टीने ताकद लावली, 35 वर्षानंतर तिथे कमळ चिन्ह मिळालं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह होता. महिला कॅन्डिडेट असणं हा आणि लाडकी बहीण, तर हे खूपच वेगळं एक कॉम्बिनेशन होतं. म्हणजे महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला पूर्ण प्रचारादरम्यान मिळाला आणि श्रमजीवी संघटनेची ताकद त्यामध्ये लागली. आता आपण बघितलं असेल की आम्हाला जे प्रभारी मिळाले होते त्यावेळेला, दिनेशजी राजपुरोहित, त्यांचाही खूप त्यामध्ये रोल आहे. रवींद्रजी चव्हाण त्यावेळेला पालकमंत्री होते, त्यांनीही खूप मेहनत केली. सगळ्यांच्या मेहनतीने, आणि बाबा तर तिथे होतेच म्हणजे माझ्या पाठीशी, तर ह्या सगळ्यांच्या मेहनतीने अशक्य अशी गोष्ट झाली. पण ती गोष्ट आम्ही लढायचं ह्या मानसिकतेतनं आम्ही उतरलो होतो सगळे. त्यामुळे ती लढाई जी आपण परिणामांचा विचार करत नाही, ती गोष्ट जी चांगली आहे ती होते मला असं वाटतं, आणि तशी झाली. आणि स्ट्रॅटेजी म्हणाल तर आम्ही काय केलं नाही
विरोधकांनी काय केलं नाही इतक्या वर्षात ह्यावर बोलण्यापेक्षा आम्ही काय करणार ह्यावरती जोर दिला. सकारात्मक प्रचार आम्ही जास्त केला आणि तोच मला असं वाटतं लोकांना भावला आणि अजूनही आम्ही तेच करतोय की का केलं नाही. मी म्हटलं त्यामध्ये काय बोलणार, आपण काय बोलायचं त्यामध्ये की त्यांनी का केलं नाही हे त्यांना माहिती, आम्हाला आता काय करायचंय आणि आम्ही काय करू शकतो ह्यावरती आम्ही बोलणार आणि हे आम्ही करून दाखवणार. तर असाच आपण प्रचार केला आणि त्यामुळे मला असं वाटतं की सकारात्मक गोष्टीला सकारात्मक रिझल्ट मिळतो, तसाच झालाय आणि आताही आपलं तसंच काम चालू आहे आणि काम अगदी धडाकेबाज चालू आहे. Thank ते you. म्हणजे रात्री अपरात्री अगदी जाऊन आवाज बंद ह्या पद्धतीचं काम चाललंय आणि ते मला असं वाटतं त्याने ना खूप पॉझिटिव्ह मेसेज गेला बाहेर की अशा पद्धतीनं एखादं म्हणजे असं फायर लीडर असल्यासारखं ते आपण बंद करू शकलो आणि तुम्ही म्हणजे तसा आवाज उठवलात. मला असं वाटतं की हे पण एक म्हणजे इतर जे आमदार आहेत त्यांच्यासाठी पण थोडंसं प्रेरणादायी आहे असं म्हणायला हरकत नाही की इफ यू कॅन डू इट, मला असं वाटतं की नक्कीच अदर्स कॅन ऑल्सो डू इट. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही अपेक्षा वाढवल्या आहेत असं म्हणायलाही हरकत नाही की अजून तुम्ही काहीतरी नवीन घेऊन याल आणि वसईला रिवॅम्प व्हायची अत्यंत आवश्यक आहे. वसईमध्ये पोटेन्शियल आहे पण ते रिवॅम्प होऊ शकलेली नाही आहे, तुमच्या माध्यमातून ती व्हावी आणि वसईकरांना मूलभूत सुविधांपासून ते अत्याधुनिक सुविधा हा जो त्यांचा प्रवास असेल तो लवकरात लवकर संपावा आणि अत्याधुनिक सुविधांकडे ते अधिक वळावेत यासाठी आपले प्रयत्न असावे. त्यासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. तुम्ही खरं तर इथे आलात मला असं वाटतं सगळ्याच विषयांवर, मग ते जव्हार मोखाडाचा विषय असो, कातकरी समाजाचा विषय असो किंवा अगदी पाण्याचा विषय असो, ते रस्त्याचा विषय असो, मला असं वाटतं की सगळ्याच विषयांवर आपलं मत आपण मांडलेलं आहे आणि यू हॅव अ विजन. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या रखडल्यात त्यावर येत्या काही काळामध्ये काम कराल आणि ते आता निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा रिझल्टही आम्हाला जरा लवकर दिसेल. नक्कीच आणि सकारात्मक रिझल्ट दिसेल अशी आशा आहे. नाही, मला असं वाटतं महानगरपालिकेमध्ये सत्ता असणं हे तुम्हाला असं वाटतं का की क्रमप्राप्त आहे जर तुम्हाला विकास हवा असेल तर? नक्कीच नाही, कारण की आता बघितलं मोदीजींनी हर घर नल जल योजना आणली, ती महानगरपालिकेपर्यंत महानगरपालिकेच्या स्तरावर जर NOC मिळायला 2-2 वर्ष लागत असतील, तुम्ही विचार करा तिथून निघालेली विकासाची गंगा जर आपल्याला शेवटच्या घरापर्यंत पोचवायची आहे तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ती एकसूत्रता असणं गरजेचं आहे आणि ती एकसूत्रता येणं महत्त्वाचं आहे. मग तिथे मोदीजी आहेत, इथे महाराष्ट्रात देवेंद्रजी आहेत. महानगरपालिकेमध्ये सुद्धा जेव्हा त्याच विचाराची सत्ता येईल त्यावेळेला गोष्टी लवकर लवकर होतील. आता हे कोस्टल रोड असतील, मेट्रो असेल किंवा रिंग रोड असतील, ज्या काही विकासाच्या गोष्टी येणार आहेत वसईमध्ये त्या सगळ्या येण्यासाठी महानगरपालिकेच्या NOCs गरजेचे आहेत, परमिशन्स गरजेचे आहेत, इम्प्लिमेंटेशन एजन्सीज काही प्रमाणामध्ये महानगरपालिका असू शकते ह्या सगळ्यामध्ये. तर ह्या सगळं जर व्हायचं असेल तर महानगरपालिकेमध्ये सत्ता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही परिस्थिती लोक पण आता समजायला लागली आहेत की का येणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार येणं खूप गरजेचं आहे. विकास जर पाहिजे असेल तर निधी येतो, सत्ता असेल तर आपल्याला तेवढं पाठीमागे लागून आपल्याला निधी आणता येतो, पाठपुरावा करावा लागतो. काही खुर्चीत बसून फक्त येत नाही, पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी. पण ते सगळं करण्यासाठी एक जेव्हा ताकद असेल तर म्हणजे महानगरपालिकेमध्ये पण सत्ता येईल तर आम्हालाही ताकद मिळेल तो पाठपुरावा करण्याची. त्यामुळे ती सत्ता येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी. थँक्यू. आणि आज तुम्ही इथं आलात एन्काउंटरमध्ये, कसं वाटलं? आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद तुमचे. आणि खूप छान वाटलं आणि तुमच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोचता आलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर खरं तर वसई म्हटलं की खूप विषय आहेत. वसईमधला जो मॅनपॉवर आहे, वसईमधली लोक जी मुंबईत येतात ती असं होतं की मुंबईच्या दरवाजावर येतात, इथं काम करतात, पुन्हा निघून जातात. बराचसा वेळा त्यांचा केवळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हणजे दिवसातले 4-1 तास हे केवळ प्रवासात जात असतात. खूप आशा घेऊन ती माणसं येतात. आता त्यांच्यासाठी म्हणून चौथी मुंबई घडवू इच्छित आहे.
त्यामुळे त्या चौथ्या मुंबईकडे त्याचं स्वरूप कसं असेल हे सगळं पाहण्यासारखं आहे. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. थँक्यू. आणि एन्काउंटरमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.